मित्रांनो नमस्कार. कसं आहे माहिती आहे का, आता एक कलियुग आहे. या कलियुगामध्ये असं आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला कोणी पण किंमत देणार आहे. तुम्ही किती सत्याने वागले आणि किती खरं वागले त्याला महत्त्व नाही. तुमच्याकडं पैसा किती याला महत्त्व आहे, तुमच्या माणुसकीला काही महत्त्व नाही. तुम्ही जर नुसतं माणुसकीवर जात असाल तर तुम्हाला 1% कोणी मार्क देणार नाही. कारण की आजकाल हे कलियुग फक्त पैशावर चालू आहे. माणुसकीचा विषय राहिलेला नाही आहे. तुम्ही जेवढं चांगल्या नियतीनं वागसान तेवढं लोक तुमचा फायदा घेणार. तुम्ही जेवढं इमानदारीनं वागतान तेवढं तुमचा लोक फायदा घेणार, तुमचा वापर करणार. आणि ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही, कोणीच ओळखणार नाही. खरी रिअल स्टोरी आहे. ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेस आपलं कोणीच नसतं. फक्त या कलियुगामध्ये पैसा बोलतो. सत्यता किती आरडाओरडा करू द्या त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि खोट्याकडून साथ देणारे भरपूर असतात, खऱ्याकडून साथ देणारं कोणीच नसतं. खरा एकटा पडतो आणि खोट्यासोबत आवाज देणारे भरपूर असतात. कारण की ही दुनिया फक्त पैशावर चालती. इमानदारी काही नाही राहिला, आता विषयच नाही राहिला इमानदारीचा. ज्याच्याकडे पैसा त्यालाच किंमत, अशी गोष्ट झालेली आहे आता. भरपूर बघितलं आपण हे करून, पण ते अवघडी. त्याच्यामुळे मित्रांनो, पैसा आपण आपल्या कामाकडे लक्ष द्या. लोकांकडे लक्ष देऊन जमणार नाही, कारण की आपला काहीच फायदा होणार नाही लोकांकडे लक्ष देऊन. आपण आपला विचार करायचा, लोकांचा विचार करून आपली नुकसान केल्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायाकडं, आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलेलं कधी पण फायद्याचं असतं. भरपूर काम करून बघितले लोकांचे, पण लोक फक्त वापर करतात. ज्यावेळेस आपल्यावर टाईम येतो त्यावेळेस कोणीच नसतं. त्याच्यामुळं ह्या कलियुगामध्ये जसं लोक वागतील तसं वागायला पाहिजे. जशाच तसं वागल्याशिवाय हे कलियुगातले लोक जागेवर येत नाही. मित्रांनो, तुमच्यासोबत खरंच असे लोक वागतात का, कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की आपल्याला भरपूर काही अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे आपण सत्यता पडताळ सांगण्याचा प्रयत्न करतो. मला